पाहूयात सी न्यूज स्पेशल रिपोर्ट। ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चाव्या हाती असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत आता 6 महिने उरली असताना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे। एकीकडे बँकेतील अनियमित व्यवहाराची चौकशी सुरू असतानाच निवडणुकीची मोर्चे बांधणी पक्षविरहित व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच सुतोवाच त्यांनी एका कार्यक्रमात केले असतानाच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत बँकेवर प्रशासक नियुक्तीसाठी आग्रही आहेत। जिल्हा बँकेचा शताब्दी महोत्सव सुरू असताना ठेवी 10,000 कोटीवर पोहोचल्या आहेत। शताब्दी वर्षात या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभाचा सोहळा नव्या संचालक मंडळाकडे येणार आहे। दिवाळीनंतर या बँकेची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षित असून यासाठीची मोर्चे बांधणी आत्ताच सुरू झाली आहे। मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात अनियमितता, कर्ज वाटप, नोकर भरती, संगणक खरेदी यावरून तत्कालीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत। भाजपच्या मागणीनंतर रखडलेली चौकशी पुन्हा सुरू झाली असून गैरव्यवहार झालेल्या सुमारे 83 कोटींची जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे। यात चौकशी समितीच्या अहवालात तथ्य समोर येणार असले तरी संशयास्पद कर्ज वाटप झाले आहे हे मात्र निश्चित। जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अर्थपुरवठा करण्यात जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे। यासाठी सहकारातील मंडळींना जिल्हा बँकेची सत्ता हवी आहे। कृषी कर्ज पुरवठ्यापेक्षा व्यावसायिक कारणासाठी कर्ज पुरवठा केला तरच बँकेचा व्यवसाय वृद्धी अपेक्षेनुसार होणार आहे। चालू वर्षी बँकेला 203 कोटींचा ढोबळ नफा झाल्याचे सांगण्यात आले, मात्र मोठे थकबाकीदार कोण आहेत हे सांगण्याचे टाळले जात आहे। काही सहकारी संस्थांचा ताबा थकीत कर्जापोटी घेण्यात आला, मात्र त्यापुढे तारण मालमत्ता जप्तीनंतर त्याची विल्हेवाट लावून थकीत कर्ज वसुलीसाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत। महांकाली, माणगंगा या साखर कारखान्यांसह काही सूतगिरण्यांकडे थकीत कर्ज आहे, मात्र बँक प्रशासन बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यास उत्सुक दिसत नाही। बँकेवर सध्या जरी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचे वर्चस्व दिसत असले तरी काही संचालक भाजपचेही आहेत, तर सत्ताधारी पॅनलमधून निवडून आल्यानंतर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। यामध्ये उपाध्यक्षा जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब होणमोरे आदींचा समावेश आहे। तर आमदार सत्यजित देशमुख, प्रकाश जमदाडे, संग्रामसिंह देशमुख ही मंडळी भाजपची, तर शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र अमोल बाबर व तानाजी पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत। सार्वजनिक निवडणुकीत ही मंडळी एकमेकाच्या विरोधात असली तरी बँकेत मात्र सर्वजण एका पंक्तीला बसतात। मिरज, जत व कवठेमंकाळ या 3 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आता त्रिभाजन झाले आहे। विभक्त झालेल्या बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून सांगली बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देऊन लोकनियुक्त संचालक मंडळाच्या कारभारापासून ही समिती अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे। बाजार समितीचे त्रिभाजन करून प्रशासक राजवट आल्यानंतर जिल्हा बँकेवरही प्रशासक राजवट येणार का हा औत्सुक्याचा विषय। आमदार पडळकर व आमदार खोत यांनी प्रशासक नियुक्तीसाठी ताकद लावली आहे। यातच नवीन सहकार कायद्यानुसार 10 वर्ष संचालक म्हणून कार्यरत असलेल्यांना पुन्हा बँकेची दारे बंद होणार आहेत। असे 8 संचालक असून आपल्या बदल्यात कुटुंबातील अन्य कोणाला तरी संधी देऊन बँकेवर पर्यायाने जिल्ह्याच्या अर्थकारणावर वर्चस्व राखण्याचे प्रयत्न झाले तर नवल वाटणार नाही।